नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण विषयावरती खूप महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे जी-एस-टी पदभरती खाजगीकरणाकडे आहे. आता हे ज्या संदर्भात काय केलं की एक आर्टिकल आलेलं आहे, तर त्याच्या संदर्भात माहिती आहे. तर तुम्हाला माहिती आहे की एस-टी-आय जे पद आहे, एस-टी-आय असेल आणि त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे, ते तुम्हाला सांगेल की एस-टी आणि कर सहाय्यक. ही जी 2 पदं आहेत, ही काय करतात की एम-पी-एस-सी मार्फत काय केलेली की भरली जातात. जी-एस-टीच्या ऑफिसमध्ये भरली जातात ही पदे. तर ही पदं जी आहेत ती काय केली की बाह्य यंत्रणा म्हणजे खाजगीकरणाकडे वळलेली आहेत ही पदं. त्यामुळं स्पर्धा परीक्षेच्या परीक्षार्थ्याच्या हक्काच्या पदावरती काय केलं की गदा येणार आहे हे मान्य केलं. आता इथं बघा ही काल परवा तर हे चालू होतं. आता याचे हे पण यायला लागलेत, आर्टिकल पण यायला लागले. आता तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगेल की एक्झॅक्टली काय झालेलं आहे. तर जी-एस-टी विभागामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणारी जी पदं आहेत, ती काय करणार की बाह्य यंत्रणामध्ये म्हणजे कंत्राटी पदावरती भरण्यात येणार आहेत. त्यामुळं स्पर्धा परीक्षार्थीच्या हक्कावरती काय केलं की गदा येणार आहे. परिणामी या विभागातील खाजगीकरणाचा शिरकाव होण्याचे स्पष्ट झालेलं आहे आता. बघा तुम्हाला सांगतो, राज्य वस्तू कर प्रणाली सुरळीत चालण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून 12,200 अ, 59 पदापैकी 11,167 पदे शासकीय करण्यात आली आहेत. तर उर्वरित जी पदं आहेत, उर्वरित किती पदं आहेत टोटल 1,092 पदं आहेत. ही बाह्य यंत्रणा म्हणजे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा प्रस्ताव वित्तीय सुधारणा सचिवांनी काय केले, की राज्य शासनाकडे पाठवला आहे. त्यानुसार जर पाहिलं तर वस्तू आणि सेवा कर विभागातील नवीन पदास काय केलं, की मंत्रिमंडळाच्या बैठकीत की वाट न पाहता काय केलं, की पुढील मान्यता द्यावी. त्यानुसार काय केलं, की ऐकून या पदभरतीची मान्यतेबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलेले आहे. आता बघितलं जर याच्यामध्ये जर पाहिलं तर जी-एस-टी पुनर्रचनेत विभागातील विविध पदांवरती 522 नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. पण या बहुतांश पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा घाट घातल्यात. म्हणजे ही जी नवीन पदं आहेत, ती पूर्णच्या पूर्ण जी आहे ती हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात. बघा पुनर्रचनेत केवळ 7 पदांची वाढ. काय केली आहे बघा. सरकारी तिजोरीत सर्वाधिक महसूल टाकणारा विभाग म्हणून जी-एस-टी विभागाची ओळख आहे. या विभागाच्या राज्य शासनाने पुनर्रचना केली आहे. बऱ्याच काळापासून या पुनर्रचना प्रभावित असल्याने अखेर ती झाली आणि त्यात काय-काय बदल होतात याकडे सरकारला लक्ष होते. पण ते बदल जेव्हा समोर आले तेव्हा अनेक बाबी लक्षात आल्या. म्हणजे 522 पदांची पदवाढ करण्यात आली होती. त्याच वेळेस काय केलं, की आधीचीच 515 पदे कमी आहेत. ओके. म्हणजे काय करण्यात, की पदांची वाढ करण्यात आली होती. तरी त्याच वेळी काय केलं, की आधीची 515 पदे कमी करण्यात आली होती. एकूण जर बेरीजचा विचार केला तर फक्त काय केलं, की 7 पदं जी आहेत ती काय केली, की वाढ करण्यात आली. म्हणजे काय केलं, पहिले कमी केले आणि नंतर वाढवले आणि ॲक्चुअली किती केले, की 7च पदं एक्स्ट्रा झालेली आहेत. आता फक्त एवढं सांगत राहतील, की 522 पदांची वाढ केली म्हणून बघा. आता याच्यामध्ये काय करतात, की हे वैभव चव्हाण आहे ते उपाध्यक्ष आहेत जी-एस-टी कर मध्यवर्ती संघटना याचे. मोठ्या कालावधीपर्यंत प्रलंबित असलेल्या जी-एस-टी विभागाच्या पुनर्रचनेत कर्मचाऱ्यांच्या जागा कमी करून कोणत्याही पदाची वाढ न करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम प्रशासनाने केलेले आहे. ओके. आता हे तर सांगितलेलं आहे, की ऑलरेडी एम-पी-एस-सी विद्यार्थ्यावर बेकारीची कुऱ्हाड आहे. कारण की जे जी-एस-टी, एस-टी-आय असतो आणि कर सहाय्यक ही पदं कोणतीही वाढ केली नाही आणि दुसरीकडे जर बघाल तुम्ही, तर एकीकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करून विभागात रुजू होणाऱ्या स्वप्नावरती काय केले, की सरकारने पाणी फेरले आहे. ही पदे आता बाह्य यंत्रणेद्वारे भरणार असल्याची खात्रीलायक सूचना आहे. बघा, ही सूचना आहे आणि याच्यानुसार बघितलं तर काय केलं, की याचाच अर्थ काय, की जी-एस-टी मार्फत जी पदं आहेत, ती काय केली कंत्राटीकडे आता हे करणार आहे, हे तर 100% आहे. तर ही माहिती होती, ही पुढारीमध्ये आलेली बातमी आहे. आता माहिती नाही एक्झॅक्टली कधी करतायत हे, बट आता हे तर शुअर झालं, की हे करत आहेत प्रायव्हेटायझेशन. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.